अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला गुरुपुष्य अमृत योगापासून 24 दिवसाची जी सेवा आहे, ही सेवा सगळ्यांकडून पूर्ण होत नाही होत. ह्या वर्षी गुरुपुष्य अमृत योग खूप वेळेस आला, मागच्या वर्षी जास्त वेळेस नव्हता आला. ही गुरुपुष्य अमृत योगाची सेवा खूप जणांच्या मनात प्रश्न असतात. मग तेलाची वात लावायची का तुपाची वात लावायची, मोठी वात लावायची का कोणती लावायची, तर याच्याबद्दल मी आज ह्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणार आहे. आपण सगळा व्हिडिओ बघावा, मग कमेंट करावी. कारण की आपण काय होतो, सगळा व्हिडिओ बघत नाही, स्किप करतो, मग जी महत्वाची माहिती तीच मिस होऊन जाते. गुरुपुष्य अमृत 18 तारखेला आहे, गुरुवार आहे. त्या दिवशी ही सेवा 24 दिवसाचे नुसते दिवे लावायचे का? आपण आयुष्यात येऊन भरपूर दिवे लावलेले, पण त्याच्यासोबत सेवा करणं महत्वाचे. हे 24 दिवस आपल्या आयुष्यातील आपलं मन आहे ते मन परिवर्तन होईल. मनामध्ये नकारात्मकता गोष्टी असेल, मन घाबरत असेल, ह्या सेवेने आपलं मन दुसरीकडे जाईल आणि मन स्थिर होईल. ह्या सेवेने आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राच्या नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. गुरुपुष्य अमृत योगापासून ही 24 दिवसाची आपल्याला सेवा करायची आहे. तर दिवा कुठं लावायचा? आपल्याला दिवा लावायचा आहे, मग कुठं लावायचा? खूप जण म्हणतात मग देवघराजवळ लावायचा, बेडरूम मध्ये आपण लावत नाही, हॉलमध्ये लावायचा, तुळशीजवळ लावायचा, कुठं लावायचा? तुम्ही ही 24 दिवसाची जी सेवा आहे, मुळामध्ये त्याचा संकल्प करायचा सगळ्यात महत्वाचं. ही सेवा कशासाठी लक्षात घ्या. कोणाचे हक्काचे अडकलेले पैसे कुठं अडकले असेल, कोणाला घरामध्ये पैसा टिकत नसेल, खूप पैसा येतो पण टिकत नाही, आजारपण असेल, काही गोष्टी असेल, घरामध्ये पैसा टिकणं नाही, आपल्या हक्काचे पैसे अडकलेले असेल. दुसरी गोष्ट, घरामध्ये सगळ्या गोष्टी आहे, सुख शांती सगळ्या गोष्टी आपल्याकडे, पैसा आहे, सगळं आहे, पण मन शांती नाहीये. ह्या व्यक्तींसाठी, ज्यांच्या मनोकामना पूर्ण होत नाही, त्यांच्यासाठी ही सेवा फक्त श्रद्धायुक्त करायची. आपल्याला ह्या सेवेसाठी कोणतं यंत्र घ्यायचं नाही, कोणतं यंत्र घ्यायचं नाही. तुम्हाला श्रीयंत्र घ्या, लक्ष्मी कुंचन घ्या, काही गरज नाही. ना यंत्र, ना तंत्र, ना कुंचन. आपल्याला कोणत्याही साहित्याची गरज नाही ह्या सेवेला. हे खूप प्राचीन सेवा आहे. खूप जण अर्धवट सांगता, खूप जणांचे व्हिडिओ बघितले, मला खूप जणांनी पाठवले अर्धवट सांगता. अर्धवट सांगितलेल्या सेवेचं फळ भेटत नाही. ही सेवा आपण कोण करू शकतो? महिला असेल, पुरुष असेल, कोणीही करू शकतो, काहीही हरकत नाही. कधीपासून करायची? तर 18 तारखेपासून, गुरुवारपासून ही सेवा चालू करायची. तुम्ही सकाळी चालू करा, दुपारी चालू करा, रात्री चालू करा, काहीही हरकत नाही. दिवा कोणता घ्यायचा? मुळामध्ये ही सेवा आपल्याला 24 दिवसाची करायची. याच्यामध्ये तुम्ही तुपाचा दिवा लावा, तेलाचा दिवा लावा, काही हरकत नाही. याच्या प्राचीन ग्रंथामध्ये असं वर्णन आहे की चांदीच्या दिव्यामध्ये, पण असं नाहीये. तुम्ही स्टीलचा दिवा घ्या, मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला. तुम्ही लोखंडाचा दिवा घ्या, असतात लोखंडी दिवे, स्टील घ्या, किंवा आता धोंड्याच्या मनात आलेले दिवे असेल त्याच्यावर लावा, किंवा पंतीवर लावा. ही सेवा श्रीमंत व्यक्ती असेल, गरीब असेल, कोणीही ही सेवा करू शकतो. पहिले सेवेचं महत्व समजून घ्या. श्रद्धायुक्त करायचंय आपल्याला. 18 तारखेला संकल्प करायचा. हातामध्ये पाणी घ्यायचं, गंध, अक्षदा, फुल घ्यायचं. काय होतं, आपण संकल्पच नाही करत आणि नुसते दिवे लावायला चालू होऊन जातो. नाही, पहिलं संकल्प. हातामध्ये पाणी घ्यायचं, गंध, अक्षदा, फुल घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, म्हणायचं की आम्ही ही 24 दिवसाची, कारण की ही सेवा करायला खूप अडथळे येतात. सगळ्यांचीच ही सेवा पूर्ण होत नाही होत. 24 दिवसाची आम्ही दिवे लावण्याची सेवा आहे, ती सेवा करणार आहोत. ह्या सेवेमध्ये कोणतेही अडथळे न येऊ आणि ही सेवा परिपूर्ण आमच्याकडून हो. तुमची मनोकामना म्हणायची, तुमचे अडकलेले पैसे असेल, कोणतं महत्वाचं काम असेल, तर ह्या पद्धतीने एक टाइम ठरवून घ्यायचा. म्हणजे तुम्ही सकाळी दिवे लावणार असणार तर सकाळी दिवा लावायचा, दुपारी लावणार तर दुपारी, रात्री 12 पर्यंत दिवा लावू शकता. वाती कोणत्या घ्यायच्या? आता आपण दिवा समजलो, आपण पंती घेऊ शकता, धोंड्यामध्ये आलेले दिवे घेऊ शकता,
कोणाकडे जर चांदीचे दिवा असेल त्याच्यामध्ये लावू शकता, पण असं जबरदस्त नाहीये. तुमच्याकडे जो दिवा असेल तो लावावा. आता वाती कोणत्या, फुलवाती घ्यायच्या का मोठ्या वाती घ्यायच्या? तुम्ही फुलवाती लावा किंवा मोठ्या वाती लावा, काही बंधन नाही. तूप टाकायचं का तेल टाकायचं? तर बघा, तुमच्याकडे तुमची ऐपतीनुसार तूप असेल तर तुपाचा दिवा लावा, नसेल तर तेल टाका. तेलामध्ये कोणतं तेल टाकायचं? सोयाबीनचं टाकायचं का सूर्यफूल टाकायचं? तिळाचं तेल टाकलं महत्वाचं असतं. तिळाचं तेल चांगलं आहे, आपापल्या ऐपतीनुसार करावं. नाही जमलं साधं तेल टाका, सोयाबीन कोणतंही तेल टाका, काही हरकत नाहीये. शुद्ध तूप असेल तर शुद्ध तूप टाकाचा दिवा लावा. नाही जमलं तिळाच्या तेलाचा दिवा लावा. नाही जमलं तुम्ही कोणतंही तेल टाकू शकता. दिवाचा काही संबंध नाहीये, तुपाचा काही विषय नाहीये, तेलाचा पण विषय नाही. झालं, कोणतंही वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण दिवा लावायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी एक दिवा लावायचा. आपल्याला 24 दिवसाची ही सेवा आहे. ही चढत्या क्रमाने 12 दिवस आणि उतरत्या क्रमाने 12 दिवस, ही 12 दिवस लक्षात ठेवा. चढत्या क्रमाने 12 दिवस म्हणजे पहिल्या दिवशी एक दिवा लावायचा. पहिल्या दिवशी आपण संकल्प सोडायचा, गंधाक्षत फुल लावायचं. मी स्क्रीनवर दाखवलं आपल्याला. गंधाक्षत फुल लावायचं. पहिल्या दिवशी एक दिवा लावायचा. छानपैकी दिव्याला नमस्कार करायचा. नमस्कार केल्यानंतर पहिल्या दिवशी एक दिवा लावा. तुम्ही सकाळी लावा, दुपारी लावा, रात्री लावा, काही हरकत नाही. पहिल्या दिवशी दिवा लावला. दिवा लावल्यानंतर पहिल्या दिवशी आपण काय घ्यायचं? व्यंकटेश स्तोत्र सेवा घ्यायची आपल्याला. नुसतं दिवा लावून काही नाही, आपण रोज दिवा लावत असतो देवघरामध्ये. मग याचं महत्व काय आहे? सेवा. पहिल्या दिवशी एक दिवा लावला आपण तर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, एक वेळा श्री सूक्त आणि एक वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र, या तिन्हीपैकी, आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र. व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, सिद्धकुंजिका स्तोत्र, ह्या तिन्हीपैकी आपण एक एक वेळा आपण म्हणायचं. पहिल्या दिवशी दिवा लावल्यानंतर, दिवा लावूस तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणून घ्यायच्या. दिवा विजल्यानंतर तो एका कॅरी बॅग मध्ये टाकून द्यायचा. दुसऱ्या दिवशी तो दिवा मोकळा होऊन जाईल. दुसऱ्या दिवशी 2 दिवे लावायचे. तुपाचे लावा, तेलाचे लावा, फुलवात लावा, मोठी वात लावा, कोणती लावा, एकच लावायचं कोणतं पण. दुसऱ्या दिवशी 2 वाती लावायच्या. त्याच वेळेला 2 वाती लावायच्या. मग 2दा व्यंकटेश स्तोत्र, 2दा श्री सूक्त, 2दा सिद्धकुंजिका स्तोत्र, म्हणजे आपली देवीची पण सेवा होऊन जाईल. श्री सूक्त म्हणजे, श्री सूक्ताचं महत्व असं आहे की ज्या घरामध्ये श्री सूक्ताचं पठण होतं त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते, लक्षात ठेवा. आणि व्यंकटेश स्तोत्र असं आहे की जो व्यक्ती व्यंकटेश स्तोत्र रोज वाचेल त्याच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त होत असतात. म्हणजे तिन्ही सेवा होत आहे. ह्या सेवा तुम्हाला कोणीही सांगत नाही. सगळेजण फक्त म्हणतात दिवे लावा, दिवे लावा. अरे दिवे नाही, त्याशिवाय सेवा. दुसऱ्या दिवशी 2 वेळा झालं. तिसऱ्या दिवशी तो दिवा विजल्यानंतर, ती वात असेल काही काढल्या, फुलवात असेल, मोठी वात असेल, ती विजल्यानंतर एका बाजूला कॅरी बॅग मध्ये ठेवून द्यायची. विजल्यानंतर तिसऱ्या दिवशी 3 वात लावायच्या. चौथ्या दिवशी 4 वात, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10 वाती लावायच्या. 11व्या दिवशी 11 वाती आणि 12व्या दिवशी 12 वाती लावायच्या. 12व्या दिवशी 12 म्हणजे आपले 12 दिवस झाले. जेवढा दिवस आपण वाढवणार, 12व्या दिवशी 12 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 12 वेळा श्री सूक्त आणि 12 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचायचं. 12 दिवस झाले आपले. 12 दिवस झाल्यानंतर आपल्याला करायचं 24 दिवस. 12 दिवस झाल्यानंतर काय होईल? पहिलं झालं आपला चढता क्रम. पहिल्या दिवशी 1 वात, दुसऱ्या दिवशी 2 वात, तिसऱ्या दिवशी 3, असे चढत्या क्रमाने 12 दिवस झाले. आता उतरत्या क्रमाने काय? 12 दिवस झाले. 12 दिवस झाल्यानंतर पुढचा दिवस जो येतो तो 13वा दिवस येतो. मग 13व्या दिवशी काय करायचं? 13व्या दिवशी काय करायची? 12 वाती लावायच्या. चढत्या क्रमाने गेलो. उतरत्या क्रमाने काय करायचं? 13व्या दिवशी 12 वाती लावायच्या. म्हणजे ते 12वा दिवस होईल. तो उलटा 12वा दिवस होईल. 12व्या दिवशी 12, 11व्या दिवशी 11, 10व्या दिवशी 10, उलट. असं करत 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 आपलं 22व्या दिवशी, 23व्या दिवशी 2 वाती येतील आणि 24व्या दिवशी येतील आपल्या बरोबर 1 वात. म्हणजे पहिल्या दिवशी 1 वात आपण लावणार आहे तर 24व्या दिवशी पण आपली 1च वात येते, लक्षात ठेवा. हे असं तसं स्तोत्र आहे. हे केल्यानंतर काय करायचं? चढत्या क्रमाने जशी सेवा करणार तशी उतरत्या क्रमाने सेवा करायची.
आता खूप जणांचा प्रश्न असतो, ह्या सेवेच्या काळामध्ये मासिक धर्म आला तर काय करायचं? मासिक धर्म हा येत असतो, काही अडथळा नाहीये. आला तरी जिथून आपलं संपलं त्याच्या पुढे आपण चालू करायचं. 5 दिवस गॅप ठेवायचा. वृद्धी सुतकालात काय करायचं? वृद्धी असेल सुतकाला 10 दिवस सोडून द्या. सुतक असेल तर आपल्या 3 पिढ्याचं पाळायचं, पूर्ण गावचं पाळायचं नाही. परत ह्या दिवा लावताना कोणी विसरलं, एखाद्या दिवस विसरला असेल, काही हरकत नाही. आपला देव घरातला दिवा हा वेगळा ठेवायचा आणि हा दिवा आपण लावतो तो वेगळा ठेवायचा. त्याला रोज गंध अक्षता फुल व्हायचं. अशा पद्धतीने दिवा आहे तो प्रत्येकाने लावावा. पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, अशा प्रमाणे चढत्या क्रमाने, उतरत्या क्रमाने, उतरत्या क्रमाने आपण लावायचं. अशा पद्धतीने रोज जर सेवा केली, हे 24 दिवस झाल्यानंतर आपले हक्काचे अडकलेले पैसे असेल कुठे, ते काही काही जणांचे येतात. काही काहींना अडकलेले पैसे वापस येतात. घरामध्ये लक्ष्मी टिकणं, घरामध्ये सुख शांती राहणं, ह्या गोष्टीमुळे होत असतं. आणि काय होतं माहिती का, हे करणं महत्वाचं काय आहे, आपण कोणती सेवा नियमाने करायला पाहिजे. हे 24 दिवस जर मन लावून केली, कारण कोणाचीच ही सेवा कंप्लीट होत नाही. ज्यांची कंप्लीट झाली त्यांनी कमेंट करून मला सांगा. ही सेवा जास्त लोकांची कंप्लीट होत नाही. ज्यांचं पूर्वपुण्य आहे, जे सात्विक आहे, जे सेवेकरी आहे, जे सेवा करता, जे मन लावून सेवा करता, त्यांचीच ही सेवा पूर्ण झालेली आहे. ज्यांची पूर्ण झाली त्यांनी कमेंट करून अवश्य सांगा, कारण की तुम्ही पुण्यवान आहात. कोणाची होत नाही, कारण की अडथळे येतात. काही काही जण विसरून जाता. आपल्याला मोबाईल बघायला वेळ असतो, पण एक दिवा लावायला आणि सेवा करायला वेळ नसतो. घरातील सगळेजण मिळून सेवा करू शकता. घरात वेगवेगळे जण असेल, प्रत्येक जण आपापला दिवा लावू शकतो. लावायचा असेल काही हरकत नाहीये. आणि मनापासून आपण सेवा करू शकतो, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण सेवा करावी. ही गुरुपुरुष अमृत योगावर सेवा खूप महत्वाची आहे. या सेवेने खूप जणांना फायदा झालेला आहे. मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.